महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। पोलिसांनी सोमवारी दिनांक 20 मे रोजी रात्री राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये साहिल पोलिसांच्या हाती लागला। साहिल हा ट्रक चालक आहे। उमरगा शहरात शनिवारी दिनांक 18 मेच्या पहाटेच्या सुमारास अनोळखी व्यक्तींकडून जवळपास 20 ते 25 वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यानंतर शहरात वेगळ्या अर्थाने चर्चा सुरू होती। पोलिसांनी वाहनांसह काही घरांवरही दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन सोमवारी दिनांक 20 मेच्या रात्री 2 तरुणांच्या मुसक्या आवळल्या। या बाबतीची माहिती अशी की शनिवारी पहाटे 3 ते 3:30च्या सुमारास अचानक काही अनोळखी व्यक्तींकडून आदर्श विद्यालय परिसर ते साने गुरुजी नगरमधील 20 ते 25 चारचाकी दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते। अचानक झालेल्या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नुकसान झालेल्या वाहन मालकांनी तक्रार दिल्याने या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता। पोलीस निरीक्षक डी.बी. पारेकर यांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली होती। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या समीर अब्दुल रहीम शेख वय 21 वर्ष राहणार डिगी रोड उमरगा याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने त्याचा साथीदार साहिल अयूब मासूलदार वय वर्ष 22 राहणार उपजिल्हा रुग्णालयासमोर उमरगा असे नाव सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.